एक्झाम मला कळलं नाही एक्झॅक्टली. जयदीप काय म्हणायचंय तुम्हाला? टेल अस सम वन डिफिकल्ट मोमेंट इन युअर लाईफ अँड हाऊ यू ओव्हरकम इट. सर, डिफिकल्ट मोमेंट आय थिंक की माझे जे मोठे बंधू आहेत त्यांना डायलेटेड कार्डिओमायोपॅथी डिटेक्ट होता. कोविडचा काळ चालू होता आणि एक लास्ट फक्त ऑप्शन उरला होता की हार्ट ट्रान्सप्लांटचा. त्यावेळेस मी खूप डिलेमामध्ये होतो की शुड वी गो फॉर हार्ट ट्रान्सप्लांट ऑर नॉट. माझे बरेचसे मित्र ऑलरेडी डीएम कार्डिओलॉजिस्ट होते. मी त्यांचं ओपिनियन घेतलं होतं. थोडासा हार्ट ट्रान्सप्लांटमध्ये सक्सेस रेट फार कमी होता. त्याची बॉडी ऑलरेडी वीक झालेली होती. कोविडचा काळ चाललेला होता. इन्फेक्शनचे चान्सेस खूप जास्त होते आणि ते कुठे करायचं, डोनर मिळणं, या सगळ्या गोष्टी. इट वॉज द मोस्ट डिफिकल्ट फेज इन माय लाईफ. बट फायनली आम्ही डिसाईड केलं की आपण अशाच पद्धतीनं सस्टेन करू. ट्रान्सप्लांट आपण करणार नाही आहोत. ऑलरेडी त्याची तब्येत खूप वीक झालेली होती आणि त्यात त्याला खूप त्रास झाला असता. त्यामुळे आम्ही तो डिसिजन घेतला की आपण घरी ट्रीटमेंट करूया. काही दिवस फॉर्च्युनेटली त्यांना सस्टेन केलं, पण अल्टिमेटली म्हणजे डे 1 ला डायग्नोज झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं होतं की लाईफ जी आहे प्रोग्नोसिस खूप बॅड आहे आणि अननोन इटिओलॉजी म्हणजे कशामुळे झालं हे माहित नाहीये. जर माहित झालं असतं व्हायरल आहे, बॅक्टेरियल आहे किंवा एखादा अंडरलाईन पॅथॉलॉजी